नाशिक रोडमधील सुप्रसिद्ध धर्मक्षेत्र असलेल्या मुक्तिधाममध्ये विश्वस्त आणि पुजारी तसेच कर्मचाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. त्याला कारणीभूत ठरले ते मंदिरातील दानपेटी उघडण्याचे. मुक्तिधाम मंदिर जेडीसी बिटको चॅरिटेबल ट्रस्टने उभारले आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर कर्मचारी ज्ञानेश्वर शिवाजी यंदे हे ड्युटीवर असताना रूम नंबर 12 मध्ये विश्वस्त दानपेटीची रक्कम काढत असल्याचं आढळून आले. त्यांनी या कृतीस आक्षेप घेतला. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विश्वस्त मोहन चव्हाण आणि परिवाराला दानपेटी उघडण्याचा कोणताही हक्क नसल्याचा दावा ज्ञानेश्वर यांनी केला. मी कृष्णानंद श्यामानंद मिश्रा गेल्या 25-30 वर्षापासून मुक्तिधाममध्ये पुजारी म्हणून काम करत आहे. इथे गेल्या 25-30 वर्षापासून जे ट्रस्टी लोक भ्रष्टाचार करत होते त्याच्यावर आम्ही भ्रष्टाचार उजागर करण्याबाबत श्रीमान धर्मदायक आयुक्त चॅरिटी कमिशनरला 1 ऑक्टोबर 2025 रोजी दानपेटी सील करण्याबाबत जे निवेदन दिलेलं आहे, त्यानंतर ट्रस्टी लोकांनी 16 डिसेंबर 2025 रोजी कोणत्याही ऑर्डर न घेता जबरदस्ती धक्कामुक्की करून कर्मचारीला पुजारीला धक्कामुक्की करून त्या दानपेटी खोललेले आणि त्या दानपेटीचे जे रक्कम होते जवळजवळ 50 लाखच्या पुढे होते, ते सर्व एका रूममध्ये बंद केलेले आहे. आणि बंद ते चावी त्यांचा बंधू आउट ऑफ कंट्री आहे. आणि आज रोजी दिनांक 25/2/2026 रोजी ट्रस्टी लोक मोहनलाल चव्हाण, गोपाल चव्हाण ह्या दोघांनी त्या लॉक तोडून जबरदस्ती त्या पैशाचा अफरातफरी करत आहे. त्याबद्दल आम्ही धर्मदायक आयुक्त आणि मान्य उपनगर पोलीस स्टेशनला वेळोवेळी कंप्लेंट दिलेली आहे, पण आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय भेटलेला नाही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून असं आहे की आमचा सगळा पुजारी कर्मचारी सुरक्षा रक्षक जेवढा आहे त्यात त्यांना न्याय मिळावा. जेडीसी बिटको चॅरिटेबल ट्रस्टमध्ये चाललेला भ्रष्टाचार हा काही करोड रुपयाचा भ्रष्टाचार आहे. हा भ्रष्टाचार या मीडियाच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. जनतेने याचा हे घेऊन हिशोब मागितला पाहिजे यांच्याकडून. यांनी सनातन धर्माच्या नावाखाली आणि गोष्टी बोलून चालून या गोष्टी यांनी भ्रष्टाचार हा मोठा करोड रुपये भ्रष्टाचार केलेला आहे. आणि आमची सगळ्यांची कर्मचाऱ्यांची आमची न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना चॅरिटेबल धर्मदाय आयुक्त येथे आमची तारीख आहे 27/2/2026 रोजी आमची दानपेटी संदर्भातली तारीख आहे. आमची 41D 41(1) याच्यामध्ये आमची न्याय प्रक्रिया चालू असताना यांची दांडकशाहीने यांनी आणली गेली गोष्टी करून यांनी स्वतःची मालमत्ता इथून दाखवून आमची मालमत्ता हा पैशाचा अफरातफर करून करोड रुपये यांनी आतापर्यंत इथून लुटमार करून दिले आहे. आणि हा हिशेब जनतेसमोर आला पाहिजे. आणि नाशिकच्या नागरिकांसाठी राज्याच्या नागरिकांसाठी देशातल्या नागरिकांपर्यंत पोचली पाहिजे बातमी. आणि येणारा हा कुंभमेळा येतो इथं अजून इतकं करोड रुपयाची अफरातफर होणार आहे. याच्यामध्ये शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यांनी निर्णय इथं घेऊन यांचा मनमानी कारभार हा थांबला पाहिजे. या प्रकरणी यंदे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिलाय. यानंतर पुजारी आणि कर्मचाऱ्यांनी फलक हाती घेत ट्रस्टींच्या कामकाजास विरोध केला. यावेळी पुजारी कृष्णानंद मिश्रा, नाना पवार, आप्पा सोनवणे, सुशीला जोशी, दामोदर वाघमारे, सीताराम राजहंस आदी उपस्थित होते. मंदिराच्या भक्तनिवासातील भ्रष्टाचार रोखला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.